या भावना आहेत आमच्या चौघांच्या. आम्ही चौघं, 4 जीव, पण भावना मात्र एक. अशा भावना ज्या प्रत्येक दिवशी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. का धडपड चालू आहे जगण्यासाठी. आता आयुष्य जीवन मरणाच्या दारावर उभं आहे. ह्या आयुष्यात चौघांनी काही ना काहीतरी हरवलंय. सुखाच्या एका क्षणासाठी आम्ही तरसलो. एकाच धागेने आम्ही बांधलो गेलो आहोत. मृत्यू हे एक चिरंतर सत्य आहे. तो जीवासोबतच जन्माला आलेला असतो. मरण तर सगळ्यांनाच येतं. अनेक प्राणी अनेक प्रकारे मरतात, पण आपल्या ध्येयप्राप्तीसाठी मरणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. आता अशा पश्चातापाच्या आगीत आम्ही जळतोय, जी मनात दगदगते पण शांत होत नाहीये. मैं रंगमा, या गावची रंगी. लय मोठं काळीज आहे. ह्या डोंगरा एवढं मोठं काळीज. अख्खा जलम ह्या गावात गेला. लय दिसरात पाहिलं म्या. देवानं काय दिलं आणि नशिबानं काय घेतलं. रंगीच्या डोळचं पाणी सुकलंय. बाईचा अख्खा जलम चूल आणि मूल करण्यातच का जावं. का देवानं असं लिवलंय. तिच्या स्वप्नाचं काय. आम्ही बाई जात म्हणजे काय, दारावरच्या चपला की दगड माती. नाही, मला हे पटलं नाही. म्हणून मी माझं जगते. माझं दिसरात मी काढते. रंगी एकटी हाय, पर कमजोर नाही. कोणाच्या बायको रे. सिद्धू, ए सिद्धू, सुधा, सिद्धू, अगं सुधा, ए सिद्धू, सिद्धू, अगं थांब ऐक, अगं सिद्धू आहे, ऐक सुधा, अगं नाही, अगं सिद्धू आहे, अगं नाही गं, सोड मला सिद्धू, अगं सिद्धू आहे ना तिकडे, अगं सिद्धू आहे, अगं नाही, अगं सिद्धू आहे,
काय रे बाबा, आता आलास तू? आता तुझ्या आईची आठवण आली ना? हा, तुझ्या आई आठवण काढून काढून तुझी विचारी केली आणि आता या मटक्याला बघून रडतोस काय तू? गीता भागवत मध्ये लिहिलंय, मृत्यू हा निश्चित आहे, अटळ आहे. मग आपण त्यापासून लांब का पळतो? माणूस एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो, आपल्या तळआत्म्यापासून त्यास मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा त्यास ती गोष्ट नाही मिळत तेव्हा तो सर्व बाजूने हारतो, तुटतो, निराशाच्या खोल दरीमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. असंच काही माझ्या आईसोबत झालंय. एक अपयशी अभिनेत्री, तिची दुरावस्था, नवऱ्याने केलेली फसवणूक, आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलाने न दिलेली साथ. हा खेळ कुणाचा? देवाचा, नशिबाचा की जन्म दिलेल्या एकुलत्या एक मुलाचा? अक्का, हे अक्का, अक्का, जरा बाहेर ये ना. मला भूक लागली अक्का. सकाळपासून काहीच नाही खाल्लंय मी. मला कधी खायला दे ना अक्का. अक्का, मी हाक मारतोय तुला. अक्का. धर, घे, गिळ, आणि हे कमी पडलं तर मला पण खा. वाटुळ केलं सगळं. सावकाश का, नाही तर ठसका लागेल. मावशे, अगं मावशे, बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. हे काय ग? अगं आईने तुझ्यासाठी जेवण पाठवलंय. अगं मी केलाय की स्वयंपाक. डाळ, भात, भाजी, चपाती सगळं केलंय मी. बघ. काय बी नाही की त्यात. अगं असं काय बोलते? सगळं केलंय. डाळ, भात, भाजी, चपाती. आता सिद्धूची कामावरून यायची वेळ झालीच आहे. किती दिवस झालं मी माझ्या हाताने नाही भरवलं त्याला. येईलच तो आता. त्याच्या आवडीची कारल्याची भाजी केलीये. तू एक काम कर, इथेच थांब. तो आला ना की आपण तिघं मिळून एकत्र जेवायला बसूया. आई, आई, आता तुला आठवण आली वय आईची?
इतके दिवस कुठं होतास? त्या मुंबईला जाऊन बसलेला तेव्हा आईची आठवण नाही आली? मी सुधा श्रीधर, रंगमंचावरची अभिनेत्री. एकेका दिवसाला 4-4 प्रयोग करण्याचा विक्रम आहे माझा. माझ्या एकेका संवादावर वाजवलेल्या टाळ्या आजही मला आठवतायत. शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर, कालिदास, गडकरी. मुंबईत असं कोणतं नाट्यगृह नाही की जिथे माझे शो झाले नाही. मला आठवतंय, हो मला आठवतंय, माझं एक नाटक 1000 प्रयोग झाले. कोणतं बरं ते नाटक? निवडुंग. काय अभिनय केला होता मी त्याच्यात, अप्रतिम. पण हे सगळं संपलंय. श्रीधर, सिद्धू, नाटक, नेपथ्य, प्रकाश, सगळं सगळं संपलंय. मी फक्त एकटी राहिली, एकटी. काय ग? हा हा तुला जेवण नाही करायचं का? कुठे गेलेली फिरायला? हा पायात भिंगरी 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 बांधली तुझ्या. हा पायात भिंगरी बांधली तुझ्या. कुठे गेलेली? हा इथं मी भुकेने भुकेने मरतोय. कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस? हा कुठे 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 गेलेलीस? हा हा कुठे गेली? कुठे होतीस? कुठे गेली होतीस? हा कुठे कुठे कुठे? हा हा रंगामा, ए रंगामा, बाहेर या. बाहेर आहे रंगामा. माझ्या बायकोला कुठं लपवून ठेवलीस? माझी बायको तुझ्या घरी येऊन लपून राहते. माझं घर कोण तिचा बाप सांभाळेल का? बाहेर काढ तिला. आज फैसला झालाच पाहिजे. ए रंगामा, बाहेर काढ तिला. ए रावते, तिकडे माग काय लपली आईचा? इकडे या. भाड्या आलास तू? दारू ढोसली की बायकोची आठवण येते तुला? लाज नाही वाटत तुला? ए रंगामा, ती माझी बायको आहे. मी कवा पण आणि कधी पण इथे येणार. माझ्या बायकोला घरात लपवून ठेवतेस? ए रेवते, चल माझ्यासोबत. नवऱ्याला सोडून इकडे राहतेस का? चल माझ्यासोबत, नाही तर तंगडाच तोडतो तुझा. अरे भडव्या, माझ्या पुरीचं तंगड तोडतोस वय? ये ये ये, उभा चिरून ठेवते तुला. अरे तुझा बाप आता माझ्या लेकीला मागणं मागायला. 10 वेळा नाक घासलं. माहिती नव्हतं माझी सोन्यासारखी पोर या बेवड्याच्या गळ्यात पडेल. ए रंगामा, बेवडा कोणाला बोलतेस का? तुझ्या पैशाची पितो का? माझ्या बापाच्या पैशाची पितो. जावयाची इज्जत करता येत नाही तुला. अगं तुझ्या पोरीचा नवरा आहे मी तुझ्या पोरीचा. माझ्या पोरीचा नवरा? माझ्या अरे उभी राहायची तरी सुद्धा आहे का तुला? रेवते, काढ ते मंगळसूत्र, काढ. फेक त्याच्या तोंडावर. असल्या नवऱ्याची काय गरज नाही आपल्याला. चल चल चल, चालत ना? चल चालत ना? चला.
रेवते किती दिवस आईच्या घरात राहते बघून घेतो मी. 15 दिवसाच्या आत. 15 दिवसाच्या आत जर घरी नाही आलीस ना तर सरपंचाकडून सोडचिठ्ठी पाठवतो. बघून घे. लक्षात ठेव रेवते. सोडचिठ्ठी पाठवून मी. बघून गेल बघ तुला. बोल रेवती, काहीतरी बोल. काहीतरी बोल रेवती. अशी गप्प नको राहूस. तुला बोलावंच लागेल. तू मातीची बावली नाही आहे, जी ती बाई आहे मॅ. पण दुःख मला बी होतं. पाणी माझ्याही डोळ्यात येतं. बाईचा जन्म फक्त नवऱ्याच्या अत्याचार सहन करण्यासाठीच आहे. तिला त्रास नाही का होत? कंटाळली होती मी त्याच्या त्रासाला. 3 वर्षात एक दिस त्यानं मला सुखाचा नाही दिला. मारायचा तो मला. रात दिस उपाशी ठेवायचा. अरे देवा, काय तुझा हा न्याय. चांगला न्याय निवाडा केलास र तू. अरे माझ्या सोबतच का? सगळं दुःख माझ्याच नशिबी का? का का? आका म्हणाली मला की तू सुद्धा मावशीची राख नदी सोडण्यासाठी इथं आलायस. तिची शेवटची इच्छा होती. असं केल्यानं तिच्या आत्म्याला शांती मिळेल. मग का आलायस तू इथं? जा तुझं काम कर आणि जा मुंबईला. अरे या घरात बघितलं ना तुला की माझा जीव जळतो, त्रास होतो मला. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलाला जन्म दिल्यापेक्षा ती वाच राहिली असती तरी चाललं असतं मला. अरे या रेवतीने बघितले तिचे दुःख. चुकलो मी. चुकी केली. खूप मोठी चुकी केली आहे. गुन्हेगार आहे मी तुझा. तू मार मला. मार तू मार मला. मार. मी इथे आलो होतो तिची राख नदी सोडण्यासाठी, पण हे घर मला शांत राहू देत नाहीये. या घरामध्ये भास आहे तिचा. ते बघ ती तिकडेच आहे. ते बघ ती बघते आपल्या दोघांना. तिथेच उभी आहे ती. तुला काय वाटलं गावी जाऊया, आईची राख नदीमध्ये सोडूया की झालं सगळं? म्हणजे तू मुंबईला जायला मोकळा. अरे काय केलंस सिद्धू? तिच्यासोबत तू माझाही गा घोटलास रे. 7 वर्ष तुझी वाट बघितली मी, पण तू नाही आलास. बघ काय हालत झाली माझी. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत ना. हळू रंगे हळू. सिद्धूला मी झोपवलंय. अख्खं घर घेतलं तर रडून त्यांनी डोक्यावर. त्याला झोपून दे, शांत झोपून दे. तू गप्प राहा. अगं पाळणा रिकामाच हाय. नाही हळू बोल. मी आत्ताच सिद्धूला झोपवलंय. दूध पाजून झोपवलंय मी त्याला. तू ओरडू नकोस बरं. सुधा तू काय करतेस? तू जा बरं इथून. त्याला झोपून देत शांत. ऐक सुधा ऐक. तुला भास होतोय ग. मला नाही याच्यात भास होतोय तुला. मला नाही होत ते भास कसला. मी माझ्या बाळाला झोपवलंय. झोपून दे त्याला शांत. सुधा ऐक सुधा. ग असं काय करते ग सुधा?
माझ्या बाळाला मी काजळाची टीट लावते, कोणाची नजर नाही लागणार. सुधा सुधा अगं समजून घे सुधा. अगं नाही काय करते सुधा. अगं नाही ग मी सिद्धूला झोपवले, तो झोपला शांत. मला काळजी वाटते तुझी सुधा. अगं त्याला झोपून दे ना ग शांत. तुला कधी कळणार आहे आईचं दुःख? नाही तुझं लग्न कुठं झालंय? जा, तुला काय कळणार नाही बाळाचं दुःख. तू जा बरं इथून. झोपून दे माझ्या सिद्धूला. जा जा तू इथून. झोपा बाळ. सिद्धू, ए सिद्धू, सुधा, सिद्धू, अगं सुधा, ए सिद्धू, अगं थांब ऐक. अगं सिद्धू आहे. ऐक सुधा. अगं नाही. अगं सिद्धू आहे. अगं नाही गं. सोड मला तिकडे. अगं सिद्धू आहे ना तिकडे. अगं सिद्धू आहे. अगं नाही सिद्धू आहे. तुला पाहिजे ते मिळालं ना? चालतं हो आता इथनं. चल चल चालतं इथनं. नाही जाणार मी इथून. तुझ्या का बापाचं घर आहे का? माझ्या बापाचं घर नाहीये, तो माझ्या रंगम्माचं घर आहे. सांग ना काय करू मी याचं? बोल. नाही राम देत ती मला तिथे. मला उत्तर दे रंगम्मा, काय करू मी? जाऊन जीव दे तिकडे जाऊन. अरे तिने लय तुझ्यासाठी कष्टा खाल्ल्या. बापास आणि नीच निघालास तू. सोडून गेला बाप, तसा तू पण सोडून गेलास. अरे तुझ्यासाठी देव माणूस होती, देव माणूस ती. 7 वर्ष वाट पाहिली, पर तू नाही आलास. अरे इथे आणून सोडण्यापेक्षा का मुंबईतच मारून टाकायची असते तिला. प्रत्येक कठीण वळणावर आखाने आईची साथ दिली, पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आपली लहानपणीची जीवाभावाची मैत्रीण आपल्यापासून नेहमीसाठी दूर जात आहे हा विचार करून अक्का अस्वस्थ झाली होती. अक्काने मला खूप वेळा निरोप पाठवला, पण माझ्या अहंकाराने माझं पाऊल पुढे नाही जाऊन दिलं. आणि शेवटी सुधा नावाची ही ज्योत नेहमीसाठी मावळली.
अगदी मनापासून मी तुझी माफी मागतो आई. आज मला माझ्या कर्माचा पश्चाताप झालाय. चुकलो मी. तुझी किंमत मला आज कळली. माझा तुला हा शेवटचा निरोप, पण तू निरंतर माझ्या मनात राहशील. तुझं माझ्या आयुष्यामध्ये असणं हे किती महत्वाचं होतं मला आज कळतंय. 7 वर्ष मी तुला खूप त्रास दिला, सावत्र मुलासारखा वागलो. ही माझी सगळ्यात मोठी चूक. सुधा श्रीधरचं अस्तित्व काय होतं हे मला आज कळलं. होय, तू रंगमंचावरची एक अष्टपैलू अभिनेत्री होतीस, आहेस व नेहमी राहणार. तुझ्या आठवणी माझ्या मनामध्ये नेहमी जिवंत राहतील. माझ्या पोटी तू पुन्हा एकदा जन्म घ्यावा हीच तुझ्याकडे मनापासून माझी अपेक्षा. आजपासून रंगमा तूच माझी सुधा श्रीधर, तूच माझी आई. लवकरात लवकर रेवतीला या दुःखातून घेऊन जाईन हे वचन मी तुला देतो.